स्त्री आणि पुरुष लग्न न करता एकाच छताखाली राहतात त्या नात्याला लिव्ह इन रिलेशनशिप असे म्हणतात. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असताना फसवणुकीचे प्रमाण लक्षात घेता त्यासाठी कडक नियम हे बनवण्यात आलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता दिली असली तरी देखील नव्या नियमानुसार लिव्ह इन रिलेशनशिपला लग्नासारखेच सुरक्षित करण्याचा प्रयत्न येथे केला जात आहे. येथे उत्तराखंडमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड मध्ये लिव्ह इन रिलेशनशिप बाबत तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. जे काही नियम दिलेले आहेत त्याचे जर उल्लंघन होत असेल तर दंडात्मक कारवाई तेथे होणार आहे. येथे UCC नुसार प्रौढ पुरुष किंवा महिला लग्न न करता एकत्रात राहू शकते, परंतु तो पुरुष किंवा महिला आधीच विवाहित नसावा किंवा आधीच लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये नसावा अशी अट घालण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या प्रत्येक जोडप्याला नोंदणी करणं आवश्यक आहे आणि अशी नोंदणी झाल्यानंतर त्या रजिस्ट्रारने तशी माहिती त्या जोडप्यांच्या पालकांना देणं बंधनकारक आहे. आणि लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असताना जोडप्यांना जर मुले झाली तर ती कायदेशीर मुले मानली जातात, ही बाब लक्षात पद्धतीने लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये येण्यासाठी नोंदणी करणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने विभक्त होताना देखील अशी नोंदणी करणं आवश्यक आहे आणि अशी नोंदणी जर केली नाही तर येथे दंडात्मक कारवाई व तुरुंगवास देखील होऊ शकतो, ही बाब लक्षात घ्या.